नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर असेच मजेत राहा आणि आमचे येणारे व्हिडिओज बघत राहा. तर आता तुम्ही आमचा मागच्या व्हिडिओमध्ये तर बघितलंच असेल की आम्ही गावाला आहोत, आमचे चुलीवरचे खेळ आणि या लहान मुलांचे खिचडीचे खेळ हे सगळे तर तुमचे बघून झालेच असतील आतापर्यंत. तर आज आम्ही चाललेलो आहोत भोगवे बीचला. जर तुम्ही कोकणातले म्हणजे कुडाळच्या आसपास असाल किंवा मग प्रॉपर पवळ्यातले असाल तर भोगवे बीच तर तुम्हाला माहितीच असेल, कारण इकडचा तो खूप फेमस बीच असं नाही म्हणता येणार, खूप छान असा शांत बीच आहे जिथे जास्त लोक नसतात. आपण इझिली जाऊ शकतो, आपला छानसा वेळ घालवू शकतो असा तो बीच आहे आणि खूप सुंदर बीच आहे तिथे भोगवे बीच म्हणून. तर आज आम्ही भोगवेला जाणार होतो आणि नंतर आम्ही तेरावळेला जाणार होतो. तर इथे आम्ही 3 रिक्षा मागवलेल्या आम्हाला ट्रॅव्हल करण्यासाठी, कारण पहिल्या रिक्षात बसलेले ताई, प्रमोद, राजूदादा, रिया, दुसऱ्या रिक्षात मम्मी पप्पा, मम्मी त्यांच्या बंटी आणि शीतलसोबत होती, पप्पा आमच्यासोबत होते, म्हणजे मी, प्रथमेश आणि पप्पा. सो आम्ही असे तिघं बसलो. त्यानंतर आम्ही निघालो. तर आमचा असा प्लॅन होता की ॲक्च्युली आम्हाला वॉटर स्पोर्ट्स खेळायला जायचं होतं, पण वॉटर स्पोर्ट्स भोगवेला नाही आहे. तर आम्ही त्या रिक्षावाल्यांना चौकशी केली आणि नंतर राजूदादाचा एक मित्र आहे, तो नुकताच वॉटर स्पोर्ट्स करून आला. भोगवेच्या बाजूलाच एक तेरावळा म्हणून आहे. आता ते गाव आहे का काय आहे तेरावळा मला एक्झॅक्ट माहीत नाही आहे, पण त्या रिक्षावाल्यांनी सांगितलं की तेरावळ्याला तिथे तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स मिळतील. आणि ॲक्च्युली आम्हाला निघेच तोवरच 5 वाजलेले, त्यामुळे ते म्हणाले की आज तर पॉसिबल नाही, आज तुम्ही फक्त भोगवे बीच एन्जॉय करा, उद्या आपण तेरावळ्याला जाऊ. सो आम्ही बोललो की ठीक आहे. आणि त्यानंतर आम्ही निघालो. इथे तुम्ही रस्त्यावर हवा आणि ती झाडांची हिरवळ, ते सुंदरसं असं गाव, म्हणजे खरंच आपण म्हणतो ना कोकण म्हणजे स्वर्ग, ते तुम्हाला हे सगळं बघून दिसेलच. एकदम शांत पीस वातावरण, कितीही जेवा, कितीही काही करा, आपल्याला काही त्रास होत नाही, अपचन नाही किंवा काहीच त्रास नाही. एकदम किती एवढ्या उकडत्या गरमीतसुद्धा घाम येत होता, नो डाऊट, म्हणजे गरमी होती, पण ज्या मुंबईचा उकाडा असतो तो नव्हता किंवा मग इरिटेट होत नव्हतं, एसीची गरज भासत नव्हती, खूप सुंदर वाटत होतं. आणि इथे तुम्ही प्रिशाला बघू शकता. आम्ही तिला स्विमिंग सूट घातलेला, म्हणजे तिची आम्ही पूर्ण तयारी बेसिकली म्हणाल तर रिक्षातच केली. ती सगळ्यांना हाय करते की तिचा गॉगल, तिला लावलेलं सनस्क्रीन, लोशन, ओव्हरऑल तिची पूर्ण तयारी आम्ही रिक्षात केली, कारण खूप लेट झालेला, आम्हाला थोडासुद्धा टाईम नव्हता. सो म्हटलं की चला आता हिला डायरेक्ट आपण रिक्षात घेऊया आणि हिची सगळी तयारी रिक्षात करूया. त्यानंतर आम्ही एक थोडंसं दूर होतो भोगवे बीच पासून. ॲक्च्युली आमच्या घरापासून भोगवे बीच फक्त 5 ते 6 किलोमीटरच आहे, म्हणजे आमच्या गावापासून. इथे आम्ही फायनली भोगवे बीचवर पोचलेलो, सगळे हाय करत आहेत. आणि इथे मी उतरली रिक्षातून, पण मी प्रिशूला दिसत नाही आहे, म्हणून मागे प्रिशू बघा कशी रडारड करते आणि तिला मी सांगते अगं थांब थांब थांब, मी इथे, प्रिशू रडू नकोस. आणि इथे ताईने, तुम्ही बघू शकता इथे, हे बघा इथे प्रिशू रडते, आई दिसत नाही, म्हणून फायनली तिला मी दिसली. आणि ताईने लिटरली माऊचा गॉगल घातला, म्हणजे तुम्ही ती संतूर मॉमपेक्षा पण जर कुठली भारीची मॉम असेल तर ती आमची ताई आहे, तुम्ही बघू शकता. मला असं वाटतं थोड्या दिवसांनी माऊ, म्हणजेच ताईची मुलगी माऊ आणि ताई दोघी कपडेसुद्धा शेअर करू शकतील. आणि इथे मी प्रिशाचा जो स्विमसूट मी तिला घालून आणला तो थोडा नीट करते, कारण तो थोडा तिला लूज होत होता, त्यामुळे मी बांधून अशी मागून गाठ ठेवली. आणि इथे प्रमोद आमचं शूट करत होता. बेसिकली त्याचा एम होता प्रिशाला घाबरवणं. ती बघा कशी पुढे पळते, कारण ती पाण्याला खूप घाबरते, अति प्रचंड ती पाण्याला घाबरते. मला माहीत नाही तिला पाण्याशी काय इश्यू आहे, पण ती कुठेच जात नाही पाण्यात. म्हणजे आज नाही, त्याच्यानंतर ह्या आधीसुद्धा आम्ही तिला खूप वेळा पाण्यात घेऊन गेलो आहे, ती कुठेच पाण्यात जात नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता मी वाळूमध्ये एक हार्ट बनवते. तर ॲक्च्युली इथे आम्ही खूप रील शूट वगैरे केलेले, हळूहळू तुम्हाला दिसतीलच आमचे. तर थोडेफार रील्स तर ऑलरेडी पोस्टही झालेत आणि थोडेफार होतील, तर ते तुम्हाला दिसतीलच. आता इथे मला एक हार्टचं रील बनवायचं होतं, म्हणजे ते खूप खोल हार्ट बनवून त्यात आपला मोबाईल ठेवून, ॲक्च्युली रील नव्हतं बनवायचं, वॉलपेपर पिक्चर बनवायचा होता, बट ते पॉसिबल नाही झालं आणि हे असं काहीतरी बनलं. आणि आता आहे नेक्स्ट डे आणि आम्ही निघालेलो आहोत तेराव्याला जाण्यासाठी. तेरावळा, हा, इथे पासून काही किलोमीटरच्या अंतरावरती एक तेरावळा म्हणून स्पॉट आहे, जिथे वॉटर स्पोर्ट्स आणि ते सगळं आहे असं आम्हाला समजलेलं आहे. आम्ही भोगवे बीचच्या बाजूला, हा, भोगव्याजवळच आहे. भोगव्याला जाऊन आलो, पण तिथे वॉटर स्पोर्ट्स नाही, जस्ट एक समुद्रामध्ये मजा केली. आता तेरावळाला जाऊन बघूया. आमचे शेजारचे दादा आहेत, त्यांनी सांगितलं ते जस्ट जाऊन आले तर खूप मजा असते तिकडे म्हणून. तर एकदा म्हटलं जाऊन बघूया. आता जाऊन बघूया आपण आणि तुम्हाला पण दाखवतो. जर आम्हाला तिथे खूप मजा आली तर आम्ही
Suggest- कसं जायचं सजेस्ट पण करू, तुम्ही पण जाऊ शकता. आता तर- आपण डायरेक्ट भेटूया तेराव्याला. चलो बाय. सो तेराव्याला जाण्यासाठी आम्ही ज्या रिक्षांमधून आलो होतो तर तो जो एक रिक्षावाला ड्रायव्हर होते दादा, त्यांची स्वतःची बोट होती. तर ते त्यांची बोट घेऊन येईपर्यंत म्हणजे त्यांनी आम्हाला एका स्टॉपवर सोडलेलं आणि दुसऱ्या स्टॉपवरून ते बोट घेऊन येत होते. तोपर्यंत या दोघींचे म्हणजे प्रमोदचे, ताईचे आणि ह्यांचे टायटॅनिक सीन चालू होते शूट करणं. दुसऱ्या साईडला बंटी आणि शीतल शूट करत, ते सगळे बेसिकली इथे एन्जॉय करते. छान असा सेट होता. सेट म्हणण्यापेक्षा छान असं वातावरण होतं. छान असं एक बोट तिथे लागलेली होती. त्या बोटीने ॲक्च्युली आम्हाला जायचं नव्हतं, पण तिथे एक बोट होती. आता इथे आमची दुसरी बोट आली, जिथून आम्हाला ट्रान्सफर, या बोटीमधून त्या बोटीत ट्रान्सफर व्हायचं होतं. इथे प्रिशा बघू शकता तुम्ही, सांगते नाही 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 मला नाही जायचं, कारण तिची आई अजून दुसऱ्या बोटीत गेली नव्हती. तिची आई असेल तरच ती त्या ठिकाणी जायला एंट्री स्वतः असं इझिली ॲक्सेप्ट करते की ठीक आहे मी तिथे जाऊ शकते. पण तिची आई बाहेर फोटो काढत होती, व्हिडिओ काढत होती, म्हणून तिला जायचं नव्हतं. आणि मग हळूहळू आम्ही सगळे फायनली एक एक जण करून तिकडे ह्या बोटमधून त्या बोटमध्ये गेले. ती बोट आम्हाला तेरावळ्याला नेणार होती, जिथे वॉटर स्पोर्ट्स असतात. तिथे डिरेक्टली रिक्षा किंवा काही जात नाही. हे सगळं आम्हाला आमच्या रिक्षावाल्याने सांगितलेलं. ॲक्च्युली जर मी काही चुकत असेल तर असू शकतं, कारण जे रिक्षावाल्याने आम्हाला सांगितलं ते मी तुम्हाला सांगते. सो ही एक तरली का आय रिअली डोंट नो, तरली का कर्ली म्हणून अशी एक खाडी आहे, मे बी कर्ली असावी. तर त्यांनी आम्हाला रिक्षाने तिथपर्यंत आणलेलं आणि त्यांची स्वतःची बोट होती. सो ते म्हणालेले इथेच थांबा, मी घेऊन येतो आणि मीच तुम्हाला पुढे घेऊन जातो त्या वॉटर स्पोर्ट्सपर्यंत. त्यानंतर आम्ही सगळे ट्रान्सफर झालो एका बोटीतून दुसऱ्या बोटीत. आणि इथे शीतल बंटीचं फोटोशूट अजून बाकी होतं. ताई त्यांचे फोटो काढत होती, पप्पा सगळ्यांना ओरडत होते अरे चला 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 लवकर चला लवकर चला. आणि तुम्ही वरती ऊन बघू शकता किती आहे. पण ते असतं ना एक वॉटर स्पोर्ट्स, नाही आपल्याला वॉटर स्पोर्ट्स करायचेच आहेत, एन्जॉय करायचं आहे, ये हे सगळ्यात आम्ही ते विसरूनच गेलो ऊन. आणि ते तुम्ही बघू शकता आमची बोट फायनली तिथे निघालेली आहे. इथे मी सगळ्यांचं शूट करते. आणि इथे कसं होतं 2-2 जणी आपण स्वतः बोट राईड करू शकतो. तर तुम्हाला काही ह्याच्यात माझ्यासोबत मध्येच रिया दिसेल आणि मध्येच प्रथमेश दिसेल. तर ॲक्च्युली सीन असं चालला की प्रिशाला आम्ही ठेवून कुठेही येऊ शकत नव्हतो. तर आम्ही प्रथमेश राहिलेला वरती बोटमध्ये आणि मी निघालेली रियाला घेऊन एक बोटमध्ये. दुसऱ्या बोटमध्ये ताई आणि प्रमोद होते आणि तिसऱ्या बोटमध्ये राजूदादा आणि बंटी होता. तर रिया ॲक्च्युली थकली आणि त्यांनी प्रथमेशला एक राऊंडसाठी अलाउड केलं, म्हणून रियाच्या बदली एक राऊंडला नंतर प्रथमेश आला, तेव्हा आम्ही हे शूट केलं आहे. पण इथे सुद्धा खूप मजा केली आम्ही. 15-20 मिनटासाठी ते आपल्याला देतात राईड करायला ही बोट म्हणजे ते जे मला माहीत नाही तर त्या ब्लॅकला काय म्हणतात, ते स्वतःच आपण पेडल मारून ते आपली बोट आपल्याला जशी न्यायची तशी न्यायची. जर आपण लेफ्टला पेडल मारलं तर राईटला बोट जाते, राईटला पेडल मारलं तर लेफ्टला बोट जाते, रिटर्न म्हणजे जर उलट्या प्रकारे फिरवलं तर रिटर्न येते. आणि आधी ते 5 मिनटं आपल्याला सगळी ट्रेनिंग देतात कसं करायचं काय करायचं वगैरे, आणि त्यानंतर हे करतात. आणि इथे आमची ताईची बोट हे असताना आम्ही ताईला टक्कर दिली आणि बिचारी त्याची ताई पडलेली चढता. पण खूप मजा केली आम्ही तिघं, म्हणजे तिन्ही बोट एकमेकांना टक्कर देत होतो, एकमेकांच्या मागे पळत होतो, धावत होतो, खूप मजा. आणि त्यानंतर इथे बाकीचे वॉटर स्पोर्ट्स होते. त्यात आम्ही आता इथे आलेलो आहोत बनाना राईडवर. ॲक्च्युली तिथे 3 होते, जेटस्की, बनाना राईड आणि सोफा राईड. तर इथे तर पहिले आम्ही बनाना राईड एन्जॉय करतो आहे. एवढी भीती वाटत होती कारण आम्हाला पहिलेच इन्स्ट्रक्शन दिलेले. त्याच्यात 2 ऑप्शन्स असतात, एकतर बनाना राईड उलटी होईल, नाहीतर नॉर्मल आपल्या प्लेस आला की सोडेल. एक 30 सेकंडची ती राईड असते, पण ते 30 सेकंडसुद्धा ती राईड एन्जॉय करणं म्हणजे डेंजर असं नाही म्हणता येणार आपण, पण जर आपल्याला पाण्यापासून भीती वाटत असेल किंवा जर असं घाबरं होत असेल मन, तर थोडीशी भीती वाटू शकते. आणि आम्ही ऑप्शन 2 चूज केला की पाण्यात येऊन आम्हाला उलटं करायचं. खूप भीती वाटत होती, सगळे कसे बसे त्या बोट ह्याच्यावरती बसलेले. भीती तर वाटत होती, पण एक उत्सुकता पण होती उलटे झाल्यावर काय हो, कसे बाहेर. आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं की काही टेन्शन घेऊ नका, कोणी पाण्यात डुबून राहणार नाही, कारण आम्ही जॅकेट्स घातले होते त्यामुळे डुबण्याचा वगैरे प्रश्न होता. आणि त्यांनी सांगितलेलं आम्ही बाजूलाच असतो, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे, कोणी जास्त वेळ पाण्यात राहिलं तरी आम्ही पटकन काढू, एवढं टेन्शन वगैरे घेऊ नका. त्यामुळे थोडेफार आम्ही रिलॅक्स झालेलो, पण मनाची भीती असते, त्याला कोणीच काही करू शकत नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता 30 मिनिट्स और 1 मिनिटचा तो राईड असतो.
आणि इथे तुम्ही बघू शकता आम्ही रिटर्न आलो आहे आणि आता आमची बोट पलटी, म्हणजे ती जी बनाना राईड आहे ती पलटी होणार आहे. हे बघा इथेच सगळे आम्ही पलटी झालो. आणि आम्ही जे हसलेलो, म्हणजे इव्हन पाण्यातून बाहेर येताना सुद्धा आम्ही जे हसलेलो कोणी इमॅजिनच करू शकत नाही. इथे ताईची हालत तुम्ही बघू शकता, ती बुडाली वगैरे नव्हती, पण सगळे एकमेका आपण हसण्याच्याच मूडमध्ये होते. त्यानंतर ही आहे सोफा राईड. ह्यात पण आम्ही एक्स्ट्रीम मजा केली. ही सोफा राईड जी तुम्ही माझ्या सोफा राईडच्या ह्याच्यात बघू शकता, मी केस बांधून बसलेली आणि जेव्हा माझी सोफा राईड संपली तेव्हा माझे केस सुटलेले. एवढा प्रेशरमध्ये एवढी हवा, एवढं पाणी आपल्यावर उडत असतं. खूप सुंदर मजा येते. खूप म्हणजे आम्ही एवढ्या उन्हात गेलेलो तरी आम्हाला असं वाटलंच नाही अरे काय आपण उन्हात आलो आहे किंवा एवढे टॅन झालो आहे, काय झालो आहे अक्षरशः आम्ही. म्हणजे आता उन्हात एवढा वेळ राहिल्यानंतर आणि त्या पाण्यात वगैरे तर टॅन होणं आहेच, पण आम्हाला थोडंसुद्धा असं गम वाटत नाही आहे त्या गोष्टीचा की अरे बापरे आपण टॅन झालो किंवा काय. कारण एन्जॉयच आम्ही तेवढं केलं आहे. आणि आता तुम्ही म्हणाल की अरे तुम्ही तर पूर्ण फॅमिली आलात, तर येस आम्ही पूर्ण फॅमिली आलेलो. मम्मी, पप्पा, आमची वहिनी म्हणजे शीतल आणि प्रिशू आणि ऋतू, म्हणजे ऋतू बंटी आणि वहिनीचा मुलगा आणि प्रिशा, हे सगळे 5 जण बोटीत होते. आणि मग आम्ही पहिले 7 जण इथे खेळायला आलेलो. मी, प्रथमेश, ताई, प्रमोद, राजूदादा, बंटी आणि रिया. आमच्या सगळ्यांचं खेळून झाल्यानंतर आम्ही मम्मी पप्पांना खेळायला पाठवलं. ॲक्च्युली पप्पांना पाणी तेवढं आवडत नाही, त्यामुळे नंतर फक्त मम्मी आली, तिने तिचे सगळे एन्जॉय केले आणि मग आम्ही निघालो. तर इथे बघा, इथे आत्ताशी ताई आणि प्रमोदची ती जी सोफा राईड होती ती फायनली आलेली आहे. तुम्ही त्यांचे एक्सप्रेशन्स बघू शकता किती सुंदर आहेत ते आणि ते किती एन्जॉय करत आहेत. आता इथे मी आणि प्रथमेश त्या सोफा राईडवर जातो आहे. मी इथे व्हिडिओचा आवाज म्यूट करत नाही आहे, म्हणजे जो पुढे तुम्हाला व्हिडिओ दिसेल त्याचा आवाज म्यूट करत नाही आहे, कारण मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी ते फील करावं. तो पाण्याचा आवाज आणि तो आजूबाजूचा आवाज, तो आमच्या हसण्याचा आवाज, आमच्या भीतीचा आवाज, तो सगळा तुम्ही पण आमच्यासोबत फील करावा असं वाटतं, म्हणून मी माझं म्यूट करत नाही आहे. आता इथे ताई जेटस्कीवर बघते. ॲक्च्युली ती खूप घाबरलेली होती, तिला हे करायचंच नव्हतं. म्हणजे ती जेव्हा आम्ही गेम खेळण्यासाठी पाण्यात उतरलो तेव्हाच तिने सांगितलेलं मी जेटस्कीवर बसणार नाही. तिचं कंटिन्यू तेच चालू होतं. पण मग आम्ही सगळ्यांनी तिला खूप फोर्स केला आणि फायनली तिला पटवलं की नाही आता खेळतो आहे तर सगळं खेळायचं, एन्जॉय करायला आलोच आहे, तर उगाच मग एक राहिलं एक नको असं नाही. त्यामुळे सगळे गेम खेळायचे, तर तू हा पण खेळ. आणि फायनली आम्ही तिला रेडी केलं आणि ती रेडी झाली. जेव्हा ती उतरली ना तेव्हा तिचं एक्सप्रेशन बघण्यासारखे होते आणि तेव्हा तिला असं वाटलं की नाही मला हे करायला पाहिजे होतं. म्हणजे मी उगाच नाही बोलत होती, मला हे केलं तर खूप छान वाटलं म्हणजे तिला. आणि सगळेच गेम तेवढे सुंदर होते की म्हणजे असं वाटलं नाही की, आणि त्यांचे पॅकेजसुद्धा खूप स्वस्त होते, असे काही खूप महाग नव्हते. 700मध्ये 3 गेम. सो आम्हाला तर ते खूप चांगलं वाटलं, म्हणजे ॲज कम्पेअर टू तारकर्ली वगैरे हे खूपच स्वस्त वाटलं आम्हाला. आणि आता ताई रिटर्न येते आणि तुम्ही तिचे एक्सप्रेशन्स बघू शकता, ते किती खुश आहे. थोडंसं घाबरायला होतं पण मजा येते नंतर. आणि आमचं सगळं खेळून झाल्यावरती खूप भूक लागलेली आणि तिथे पाण्यात खाण्याचे वगैरे पण स्टॉल्स होते. तर आम्ही शेवपुरी, ओली भेळ, त्याच्यानंतर मंचुरियन भेळ हे सगळं मागवलेलं आणि खूप सुंदर होतं. म्हणजे त्या खारट पाण्यातसुद्धा ते सगळं बनवणं म्हणजे टास्कच आहे, स्वतःचं दुकान मांडून वगैरे. इथे तुम्ही प्रिशाला बघू शकता, ती मंचुरियन भेळ खात होती आणि आम्ही खूप मजा केली तिथे. म्हणजे आमचे 2-3 तास आम्ही तिथे कसे घालवले आम्हाला लिटरली कळलं नाही. जेव्हा रिटर्न आलो तेव्हा ऑलरेडी 2-3 तास झालेले होते. इथे प्रथमेशच्या हाताला वगैरे लागलेलं म्हणजे थोडंसा वळ वगैरे उठलेलं, एवढं ते फोर्समध्ये जेटस्की वगैरे चालत असते. पण ओव्हरऑल खूप मजा आली आणि इथे फायनली त्या दादांनी आम्हाला रिटर्न त्यांच्या बोटीने इथे आणून सोडलं आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी रिक्षाने. तर चला बाय बाय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.